आपलं स्वागत. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद राज्यासह देशभरामध्ये उमटले. संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जनसामान्यांमधून उमटत होती. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये सीआयडी चौकशी त्याचबरोबर न्यायालयीन चौकशी सुद्धा नेमलेली आहे आणि त्याच अनुषंगानं नुकतंच जे आहे सीआयडीनं केज न्यायालयामध्ये 1400 पानांपेक्षा जास्तीचं पानांचं आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आज संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पहिली सुनावणी पार पडलेली आहे. या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं आणि याच विषयी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहे माझी सहकारी माधुरी कुमकर. माधुरी, आपण पाहतोय की सीआयडीनं 1400 पानांचं आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केलं. आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये नेमकं काय घडले आज? आज संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिली सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये अगदी सुरुवातीला आरोपींची आहे ती ओळख परेड झाली. त्यानंतर जे सर्व आरोपी आहेत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. यामध्ये सर्व आरोपींना हात वर करायला सांगितलं. त्यावेळी वाल्मिक कराड याने मात्र हात जोडले. असं सगळं जे प्रकार आहे तो पुढे आला. त्याच्यानंतर जर बघितलं तर दोन्ही बाजूच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकील आज विशेष या संपूर्ण प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र हत्या प्रकरणातील या पहिल्याच सुनावणीमध्ये उज्ज्वल निकम हे गैरहजर होते. तर सहाय्यक सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे या सुनावणीमध्ये बाळासाहेब कोल्हे उपस्थित होते. यासह आपण जर बघितलं तर आरोपीचे जे वकील आहेत अर्थात राहुल मुंडे आरोपीचे जे वकील आहेत आरोपीचे वकील राहुल मुंडे मुंडे. उपस्थित होते. तर वाल्मिक कराडचे जे वकील आहेत ते विकास खाडे उपस्थित होते. दोन्ही वकिलांकडून दोन्ही बाजू मांडण्यात आला. दोन्ही बाजूकडून युक्तिवाद करण्यात आले. तर यामध्ये आरोपीच्या वकिलांनी असं म्हटलेलं आहे, की सुनावणीमध्ये आमच्याकडे जे चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे, जे डिजिटल पुरावे सादर करण्यात आलेले आहेत, ते आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत. अधिकृत त्याची जी प्रत आहे, ती आमच्यापर्यंत पोहोचली नसल्याचं आरोपीच्या वकिलांनी म्हटलेलं आहे. तर यावरती सरकारी वकील यांनी म्हटलेलं आहे, की या संबंधीचं जे अधिकृत प्रत आहे, डिजिटल पुरावे आहेत, चार्जशीट असेल, या सगळ्याची जी प्रत आहे, ती तुम्हाला रीतसर लवकरच दिली जाईल, असं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे. एकूणच आपण जर बघितलं तर हे सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सातत्यानं होत आहे. आरोपपत्र दाखल करण्यात आलं. वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार घोषित करण्यात आला. त्यानंतर सर्व आरोपींचे जे जबाब आहे ते नोंदवण्यात आले. त्यासह ही पहिली सुनावणी पार पडली आणि यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे आपण जर बघितलं दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, तर याच्यामध्ये कोर्टाकडून काही प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आलेले आहेत. सुरुवातीला जसं सांगितलं की आरोपींना हात वर करायला सांगितलं. यामध्ये वाल्मिक कराडने मात्र हात जोडल्याचं आपल्याला बघायला मिळालं. आरोपीच्या वकिलांनी जबाबाच्या कॉपी मागितलेल्या आहेत. यासह त्यावर पुढच्या तारखेला जबाबाच्या कॉपी देऊ असं सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे म्हणालेले आहेत. यासह पुढचा एक सवाल करण्यात आला, चार्जशीट मिळाली आहे का? वकील दिले आहेत का? अशी विचारणा कोर्टानं आरोपींना केलेली होती. त्यावर होय म्हणून असं उत्तर जे आहे ते आरोपींनी दिलं. तसंच तपासावर आक्षेप आहे का? अशी विचारणा सुद्धा फिर्यादी शिवराज देशमुख यांना कोर्टानं केली. त्यावर कोणताही आक्षेप नसल्याचं शिवराज देशमुख म्हणालेले आहेत. त्यानंतर सरकारी वकिलांची जी सुनावणी आहे, तर त्यांनी आता ती जी सुनावणीची पुढची तारीख आहे ती 26 तारीख देण्यात आलेली आहे आणि तशी मागणी सुद्धा कोर्टाकडून मान्य करण्यात आलेली आहे. अर्थात आजचा जो युक्तिवाद आहे संपूर्ण तो आपण बघितलेला आहे. एकूणच राजरत्न आपण जर बघितलं तर आजची सुनावणी ही फार महत्त्वाची होती. कारण जवळपास ह्या घटनेला आता 2 महिने उलटून गेलेले आहेत. 92 दिवस अर्थात 92 दिवस उलटलेले आहेत. अगदी 3 महिन्याचा काळ आपण म्हणू शकतो. इतका मोठा काळ उलटून गेलेला आहे. मात्र तरी सुद्धा आपण जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये आजची जी सुनावणी आहे ती महत्त्वाची होती. आपण जर हत्येचा पूर्ण घटनाक्रम बघितला तर संपूर्ण या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले, त्यानंतर कुठेतरी महाराष्ट्रामध्ये आपल्याला संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळेच आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सातत्यानं होत आहे. आपण जर दुसरीकडे बघितलं तर संतोष देशमुख यांचं कुटुंबीय वारंवार फाशीच्या मागणीसाठी आणि न्यायासाठी वारंवार फिरत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी राज्यभर त्यांची आंदोलनं सुरू आहेत. न्यायासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सभा सुरू आहेत. त्यामुळे आपण जर आत्ताचा सगळा घटनाक्रम बघितला तर एकूणच सगळी परिस्थिती पाहता आता 26 मार्चला पुढची सुनावणी होणार आहे. अर्थात
सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित नसल्यामुळे ही जी सुनावणी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. निश्चितपणे या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आज पहिली सुनावणी होती. या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे गैरहजर होते. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सहाय्यक सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांनी जी आहे सरकारी पक्षाची बाजू मांडली, संतोष देशमुखांची बाजू मांडलेली आहे. त्याचबरोबर आरोपींकडून जे वकील होते, ज्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडचे वकील म्हणून विकास खाडे यांनी बाजू मांडलेली होती. त्यांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना असं सांगितलं की आम्हाला जी आहेत, जे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे त्याची कागदपत्र मिळालेली नाहीयेत. ती कागदपत्र आम्हाला दिली जावी अशी विनंती त्यांनी मेहरबान कोर्टाकडे केली. त्याचबरोबर दुसरे सर्व आरोपींचे जे वकील आहेत ॲडव्होकेट राहुल मुंडे यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला जे आरोपींनी जबाब दिलेले आहेत ते जबाब आम्हाला अद्यापही मिळालेले नाहीत. इलेक्ट्रॉनिक पुरावे असतील किंवा जेही पुरावे असतील ते सगळे पुरावे आम्हाला मिळालेले नाहीत. त्यांचे जबाब, जे महत्त्वाचे जबाब आहेत ते जबाब मिळालेले नाहीत. ते जबाब आम्हाला दिले जावेत अशी विनंती जी आहे राहुल मुंडे यांनी मेहरबान कोर्टाकडे केल्याचं पाहायला मिळालेलं आहे. खरं तर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 तारखेला आहे. निश्चितपणे 26 मार्च रोजी याची पुढील सुनावणी आहे. त्या सुनावणीमध्ये बरीच चर्चा होईल. म्हणजे एकमेकांचे जे वकील आहेत, अर्थात महेश संतोष देशमुख यांचे वकील असतील किंवा त्याचबरोबर या प्रकरणामधले जे वाल्मिक कराड असतील किंवा या प्रकरणामधले आरोपींचे जे वकील असतील त्यांच्यामध्ये मोठा युक्तिवाद सुद्धा होणार आहे. माधुरी, तू काही दिवसांपूर्वी जर बघितलं तर तुला आठवत असेल की या प्रकरणामध्ये ज्यावेळेस चार्जशीट दाखल झालं, 1400 पानांपेक्षा जास्तीचं चार्जशीट दाखल झालं आणि त्यानंतर पाहिलं काही फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवरती जे आहे व्हायरल झाले आणि त्यानंतर अक्षरशः जनमानसांमधून भावना जी आहे ती उमटलेली होती की या प्रकरणामधले जे दोषी आहेत त्या दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि त्यानंतर आपण पाहिलं की राज्यभरामध्ये आक्रोश मोर्चे सुद्धा निघाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी थेटपणे राजीनामा दिला. आणि त्यानंतर आत्ता जर आपण पाहिलं तर त्यांची पहिली सुनावणी आहे कोर्टामध्ये. सर्वांची मागणी आहे की आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि कुठेतरी या प्रकरणामध्ये जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांच्यापुढे एक लँडमार्क सेट व्हावं की जो कोणी गुन्हे करेल त्यांना अद्यापही क्षमा या न्यायालयाकडून मिळणार नाही. त्यांची शिक्षा त्यांना जी आहे अशा पद्धतीची शिक्षा होईल, अशा पद्धतीचं कुठेतरी एक लँडमार्क सेट करणं हे फार गरजेचं आहे. माधुरी, आपण जर पाहिलं तर आज जी सुनावणी झाली त्यामध्ये जर प्रामुख्याने पाहिलं की ज्यावेळेस पहिल्यांदा सुनावणी होते त्यावेळी आरोपींना प्रत्यक्ष न्यायालयामध्ये हजर केलं जातं. परंतु या सुनावणीमध्ये जर आपण पाहिलं तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जे आहे ते आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. याचं सुद्धा उत्तर पुढे मिळालेलं आहे. कारण आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर का करण्यात आलं, तर याचं कारण समोर आलेलं आहे. ते म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं होतं. कारण ही जी सुनावणी आहे, पहिली सुनावणी ती केज न्यायालयामध्ये झाली आणि त्यामुळे कुठेतरी सुरक्षेच्या कारणास्तव कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आरोपींना त्या ठिकाणी आणण्यात आलं नाही. ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व आरोपी हे हजर करण्यात आलेले होते आणि त्यानंतर त्यांना काही प्रश्नांची विचारणा करण्यात आली आणि मग दोन्ही बाजूच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. माधुरी, जसं तू सांगितलंस की या प्रकरणामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव जे आहे आरोपी आहेत त्या आरोपींना केज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं नाही, कुठेतरी सुरक्षेचं कारण देण्यात आलं. परंतु सध्या जर आपण पाहिलं सीआयडीच्या मार्फत न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे की हा जो खटला आहे, जो केस न्यायालयामध्ये सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला सुरू आहे, 1400 पानांपेक्षा जास्तीचं जे आहे त्या पानांचं आरोपपत्र सुद्धा दाखल केलेलं आहे. आता आरोप निश्चिती होणार आहे. आता आरोपींचे जबाब तर दिलेले आहेत, आता आरोप निश्चिती होणार आहे. परंतु सीआयडी म्हणतंय की केज न्यायालयामध्ये हा खटला न चालवता बीडच्या न्यायालयामध्ये चालवला जावा यासाठी जे आहे त्यांनी विनंती अर्ज केलेला आहे. त्याची सुनावणी सुद्धा आता 18 तारखेला म्हणजे 18 मार्चला त्याची सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर हा खटला नेमका कुठे चालवला जाईल, केज न्यायालयामध्ये चालवला जाईल की बीडच्या न्यायालयामध्ये चालवला जाईल याची सुद्धा एकंदरीत माहिती पुढे येणार आहे. परंतु आपण एक बाब जर पाहिली तर या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने संतोष देशमुखांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती त्यानंतर एक मागणी होत होती की हे प्रकरण जे आहे ते जलद गती न्यायालयामध्ये चालवावं, फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं. आता हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात येणार आहे. या बाबतीमध्ये कुठेतरी आता पाहिलं तर हे प्रकरण लवकर निकाली लागेल असं तुला वाटते का? ज्या पद्धतीचा आता तपास सुरू आहे, ज्या पद्धतीनं जनमानसांमधून जी भावना तीव्र होत चालली आहे.
नक्कीच राजरत्न, तू जसं की प्रश्न केलास, की या संपूर्ण हत्येचा मध्ये आणि ह्या सगळ्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळेल का? हा खटला जो आहे तो लवकरात लवकर पूर्ण होईल का? तर या सगळ्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी बघावा लागेल तो म्हणजे हत्येचा घटनाक्रम. हं, तो यासाठी कारण 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाली आणि आज तारीख आहे अर्थात हं, 12 मार्च 2025 म्हणजे पहा 2 ते 3 हं. महिन्यांचा काळ उलटलेला आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि आता मार्च सुरू आहे. इतके महिने लोटलेले आहेत. सर्व पुरावे समोर आलेले आहेत. हत्या ज्या क्रूर पद्धतीनं करण्यात आली, तर त्याचे सगळे व्हिडिओ आरोपींनी काढलेले होते. फोटो आरोपींनी काढलेले होते. ज्या अमानुषपणे हत्या करण्यात आली, म्हणजे ज्यावेळेस फोटो समोर आले, तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. आपण हे सुद्धा बघितलं. मग अशा पद्धतीनं सगळे पुरावे समोर असताना सुद्धा इतका काळ लागलेला आहे. अर्थात सी-आय-डी असेल, एस-आय-टीची स्थापना करण्यात आली आणि चौकशी सुरू झाली. सखोल तपास करण्यात आला आणि सखोल तपासामधून खरं तर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. इतका कालावधी लागला हे सगळे पुरावे गोळा करण्यासाठी. अर्थात आता हे सगळे पुरावे गोळा करण्यात आलेले आहेत. मात्र तरी सुद्धा आपण जर बघितलं तर आज पहिली सुनावणी पार पडली. सगळे पुरावे गोळा झाल्यानंतर आणि जे आरोपी आहेत ते सुद्धा निश्चिती झाल्यानंतर अर्थात मुख्य सूत्रधार कोण आहेत, मुख्य आरोपी कोण आहेत, या सगळ्या गोष्टींची शहानिशा झाल्यानंतर, खात्री झाल्यानंतर कुठेतरी सुनावणीपर्यंत आता हे प्रकरण येऊन ठेपलेलं आहे. मात्र लवकरात लवकर फाशी व्हावी, कारण सबळ पुरावे आहेत, त्यामुळे जास्तीचा वेळ लावता कामा नये असंच आपल्याला म्हणावं लागेल. आपण जर या संपूर्ण घटनाक्रमावरती सुद्धा एक नजर टाकली, कोणकोणत्या तारखेला काय-काय घडलं होतं ते सुद्धा बघितलं, तर लक्षात येईल की आत्तापर्यंत किती काळ लोटलेला आहे. 9 डिसेंबर रोजी खरं तर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. 11 डिसेंबरला हत्या प्रकरणातला जो आरोपी प्रतीक घुले याला अटक झाली. 12 डिसेंबरला जो जयराम चाटे आहे, महेश केदार आहे, त्या दोघांना अटक झाली. 28 डिसेंबरला हत्या प्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. म्हणजे 28 तारखेपासून या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी एक उग्र रूप धारण करण्यास सुरुवात झाली. कारण अर्थात मीडियाने सुद्धा हे प्रकरण फार उचलून धरलेलं होतं. कारण ज्या पद्धतीनं या घटनेचे महाराष्ट्राबाहेर सुद्धा पडसाद उमटत होते, अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळालं. आणि 28 डिसेंबरपासून मोर्चे सुरू झाले न्याय मिळण्यासाठी. पुढे 29 डिसेंबरला हत्या प्रकरणामधील हे जे सर्व आरोपी आहेत त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे जे आदेश आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कारण आरोपी फरार झालेले होते. त्यानंतर वाल्मिक कराड असेल तो सुद्धा फरार झालेला होता. त्यानंतर तो स्वतः सरेंडर झाला. मग एक-एक करून आरोपी पकडण्यात आले. फरार झालेले आरोपी पकडण्यात आले आणि त्यानंतर कुठेतरी त्यांची जी मालमत्ता आहे ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर ह्या हत्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार जो आहे वाल्मिक कराड, तर त्याची संपत्ती कुठेतरी त्याची संपत्ती जी आहे ती समोर आली. आपण जसं बघितलं की पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, सोलापूरमध्ये, लातूरमध्ये, बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी लातूरची लाखोंची, करोडोंची जी मालमत्ता आहे ती समोर आली. राजरत्न जर बघितलं तर त्या मालमत्तेवरती सुद्धा आपण एक नजर टाकूयात. कुठे-कुठे, काय-काय त्याची संपत्ती पुढे नक्कीच. आलेली होती ती सुद्धा माहिती तू दे. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर हा जो वाल्मिक कराड आहे, जो की संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला, ज्याला मुख्य सूत्रधार असं आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे. कारण हे जे प्रकरण आहे माधुरी, संतोष देशमुखांची जी हत्या झाली, या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर 3 केस मर्ज आहेत. ज्यामध्ये पहिली केस जर पाहिली तर खंडणीचं प्रकरण आहे, दुसरं अॅट्रॉसिटीचं प्रकरण आहे आणि तिसरं प्रकरण जे आहे संतोष देशमुखांना झालेली मारहाण, अर्थात त्यांची झालेली हत्या. अशा तिन्ही प्रकरणं मर्ज करून या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. आता संपूर्ण जे घटनाक्रम जर आपण पाहिला, ह्या आरोपींवरती जे आहे ते मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. जसं अगदी तू थोड्या वेळापूर्वी सांगितलंस की या प्रकरणामधल्या आरोपींची संपत्ती जप्त करावी असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. निश्चितपणे ज्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होते त्यांची संपत्ती जप्त करता येते, असं सुद्धा एक कायदा आहे आणि त्याच कायद्याच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेशच आता जर पाहिलं तर तसे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते. कारण या प्रकरणामधला एक आरोपी जर पाहिला माधुरी, तो कृष्णा आंधळे, जो की अजूनही 92 फरार आहे. दिवस 92 दिवस झालेले आहे संतोष देशमुखांच्या हत्येला, तो आरोपी अद्यापही पोलिसांना सापडत नाहीये. आणि आता आज आलेल्या माहितीनुसार तो कुठेतरी नाशिकमध्ये, तो आज सकाळी दत्त मंदिर, जे की दत्त मंदिर जो मंदिर आहे त्या मंदिर परिसरामध्ये काही ग्रामस्थांना दिसलेला होता आणि त्यानंतर सर्च ऑपरेशन पोलिसांनी सुरू केलेलं आहे. या विषयावरती आपण येणारच आहोत. परंतु वाल्मिक कराडच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर वाल्मिक कराड हा जो आहे धनंजय मुंडेंचा एक साधा घरगडी होता. धनंजय मुंडेंच्या, माफ करा, हा जो वाल्मिक कराड आहे तो गोपीनाथ मुंडेंच्या घरी एक साधा घरगडी होता. मेल तो काम करायचा आणि त्यानंतर हा जो घरगडी होता त्यांची धनंजय मुंडेंशी जवळीक निर्माण झाली. त्यानंतर तो धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता झाला आणि जो घरगडी होता त्याने अफाट अशी संपत्ती जमा केली. अर्थात परळीमध्ये जे औष्णिक विद्युत केंद्र आहे तिथं राखेच्या
राखेचा जो व्यवसाय चालतो त्या राखेच्या व्यवसायावरती त्यांना सुद्धा स्वतःचं प्रस्थ निर्माण केलं. त्याचबरोबर तिथं असणाऱ्या जे कंपन्या आहेत त्या कंपनीकडून खंडणी करणं, धमकावणं असे अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. त्याचबरोबर त्याची जर संपत्तीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर पिंपरी चिंचवडमध्ये असेल, त्याचबरोबर पुण्यामधल्या हडपसर परिसरामध्ये असेल, त्याचबरोबर सोलापूरमध्ये असेल, त्याचबरोबर लातूरमध्ये असेल, अशा अनेक ठिकाणी त्यांच्या करोडोच्या संपत्त्या आहेत आणि या संपत्तीची चौकशी सुद्धा आता सुरू झालेली आहे. तर दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी त्याच्याकडे ज्या असणाऱ्या गाड्या आहेत माधुरी, त्या गाड्या सुद्धा ज्या महत्त्वाच्या क म्हणजे हाय प्रोफाईल ज्या गाड्या आहेत त्या गाड्या सुद्धा जप्त करण्याचे आदेश जे आहेत या बाबतीमध्ये एक याचिका सुद्धा पोलिसांच्या त्याबाबतचा न्यायालयामध्ये अर्ज दाखल न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आलेला करण्यात आलेला होता. आहे. त्याच्या बाबतीमध्ये अद्यापही माहिती आलेली नाही, सुनावणी झालेली नाही. परंतु वाल्मीकरांची जी संपत्ती आहे ती जप्त करण्याचे आदेशच आता देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणामधला एक कृष्ण आंधळे आहे जो की फरार आहे. त्याचे सुद्धा बँक अकाउंट जे आहेत सील करण्यात आलेले आहेत. त्याची जी गाडी आहे ती गाडी सुद्धा जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सुदर्शन घोलेची जी संपत्ती आहे त्याच्या बाबतीमध्ये असेच निर्णय घेण्यात आलेले आहेत. कारण कृष्ण आंधळे सापडत नाहीये, त्यामुळे त्याच्या ज्या आर्थिक संसाधनं आहेत ज्याकडून त्याला पैसा मिळतो अशी ती संसाधनं कुठेतरी आर्थिक नाड्या त्याचं कापण्याचं काम तपास यंत्रणांकडून सुरू झालेलं आहे, जेणेकरून हा जो कृष्ण आंधळे आहे तो पोलिसांना शरण यावा आणि संतोष देशमुख प्रकरणाचा तपास हा पुढे सरकावा. आता जर आपण पाहिलं तर न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल झालेलं आहे. आज आरोप म्हणजे कोणते आरोपी आहेत त्या आरोपींची जात ओळख परेड सुद्धा झालेली आहे. परंतु या प्रकरणामधला एक आरोपी आहे माधुरी, तो म्हणजे कृष्ण आंधळे. आज 92 दिवस झालेले आहेत. हा कृष्ण आंधळे सापडत नाहीये. काही जानेवारी महिन्यामध्ये अशी बातमी आलेली होती की तो नाशिकमध्ये आहे. आज परत अशी बातमी आलेली आहे की तो नाशिकमध्ये एका मंदिर परिसरामध्ये फिरत होता. या बाबतीमध्ये तुझ्याकडे काय माहिती आहे? जसं की राजरत्न तू अगदी मगाशीच सांगितलं म्हणजे आजचीच ती ताजी बातमी आहे. अर्थात जो कृष्ण आंधळे आहे, फरार आरोपी आहे. 92 दिवस झाले मात्र तो अजूनही पोलिसांच्या हाती सापडलेला नाहीये. त्याची संपत्ती जप्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत. असं सगळं असून सुद्धा कृष्ण आंधळे काही केला सापडत नाहीये. नाशिकमध्ये तो लोकांना दिसला होता. ही आधी सुद्धा अशी बातमी समोर आली होती. त्यानंतर आज सुद्धा तशीच माहिती समोर आलेली आहे. एक सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा समोर आला. त्यामध्ये कृष्ण आंधळे हा एका दुचाकीवरून जातानाचा जो सीसीटीव्ही व्हिडिओ आहे तो आहे. मात्र त्यामध्ये तो आहे की नाही हे माहिती नाही. मात्र तशा पद्धतीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. तो नाशिकमध्ये आढळलेला आहे. म्हणजे 2 वेळा नाशिकमध्येच कृष्ण आंधळे आहे अशा बातम्या समोर आलेल्या आहेत. मात्र ते जे दावे आहेत ते खोडून काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यावरती कुठेतरी खात्रीशीर माहिती त्याबाबतची समोर आलेली नाही. पण असं सगळं असताना एकीकडे असाही सूर उमटला जातो की त्याची हत्या झालेली आहे. कुठेतरी असंही म्हटलं जातं की तो अजून फरारच आहे. तो अजूनही का सापडत नाहीये? असा साधा प्रश्न आहे. जर सगळे आरोपी मिळालेले आहेत, तर हा कृष्ण आंधळे अजूनही का सापडत नाही? त्याला नेमका कोणाचा राजाश्रय मिळतोय? तो कोणाच्या सानिध्यामध्ये राहतोय? त्याला नेमकं कोण मदत करतंय का? अजूनही तो सापडत नाहीये. अर्थात कोणी त्याच्या पाठीमागे आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. आपण जर पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे आलो, जसं की वाल्मिक कराडची संपत्ती बघत होतो. कृष्ण आंधळे आहे, त्याची सुद्धा संपत्ती जप्त केलेली आहे. तो अजूनही मिळतच नाहीये. त्यामुळे वाल्मिक कराडची अगदी काही दिवसांपूर्वीच त्याच्याकडे कोणकोणत्या गाड्या आहेत, महागड्या आलिशान त्याच्याकडे कार आहेत, हायवा आहेत, जेसीबी आहे, मर्सिडीज आहे, त्यानंतर विविध महागड्या गाड्या आहेत. यासह त्याच्याकडे महागडे आयफोन आहेत. गोल्डन कलरचा असेल, फेंट ब्लू कलरचा असेल, आयफोन 14 असेल, 13 प्रो असेल, असे महागडे त्याच्याकडे त्याला आयफोनचा शौक होता. यासह आपण जर बघितलं तर 29 डिसेंबरला आदेश दिलेले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या जप्तीचे. त्यानंतर पुढे 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडला पुण्यामधील स्थानिक गुन्हे विभागाच्या कार्यालयामध्ये शरण आल्यानंतर केज न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर 4 जानेवारी रोजी या प्रकरणामध्ये आरोपी जो आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यामध्ये पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या होत्या. त्यानंतर 1 मार्चला त्यानंतर 8 फेब्रुवारी रोजी पुण्यामधून अटक केलेल्या सुदर्शन घुलेच्या मोबाईलचा डेटा हा रिकव्हर करण्यात आलेला होता. अर्थात हा सगळा तपास यंत्रणेचा भाग कसा कसा पुढे होत गेला तर ह्या घटनेचा घटनाक्रम आम्ही तुमच्या समोर मांडतोय. 1 मार्च रोजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मास्टर माइंड असल्याचं समोर आलं. अर्थात आता मार्चचा ज्या दिवशी आरोपपत्र दाखल करण्यात आलं त्या दिवशीचा विषय आणि त्यानंतर आता कुठे कोर्टामध्ये हे प्रकरण आलेलं आहे. आता 12 मार्च अर्थात आजचा प्रकार की सुनावणीमध्ये पहिली सुनावणी झाली आणि आता ह्या पुढची सुनावणी जी आहे ती 26 मार्च रोजी होणार आहे. माधुरी, आपण या प्रकरणामधल्या आरोपींचा जर पाहिलं, हे आरोपी कसे शरण आले म्हणजे अर्थात जर पाहिलं तर या प्रकरणाचा मास्टर माइंड जो आहे तो वाल्मिक कराड हे सीआयडीनं आता सांगितलेलं आहे, आरोपपत्रामध्ये तसं सांगण्यात आलेलं आहे. कारण वाल्मिक कराडने धमकी दिली आणि त्यानंतर हे प्रकरण
एकंदरीत हे सगळं प्रकरण घडलं. आता ज्या माहिती जी बातमी पुढे येते त्यानुसार वाल्मी कराडने आवादा पवनचक्की प्रकल्प जे आहे तेथील अधिकाऱ्यांना तब्बल 6 वेळा फोन करून धमकी दिल्याची माहिती आहे. खरं तर हे प्रकरण जे आहे ते खंडणीतून घडलेलं आहे आणि या खंडणी प्रकरणामध्ये कुठेतरी संतोष देशमुख मध्ये आले. संतोष देशमुख मध्ये आल्याच्यामुळे कुठेतरी संतोष देशमुखांची हत्या झाली असे एकंदरीत आता माहिती पुढे येते. आरोपपत्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. कारण खंडणीच्या प्रकरणामधून संतोष देशमुखांची हत्या झाली अशी माहिती पुढे आलेली आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा हा जो वाल्मी कराड जर पाहिलं तर आपण घटनाक्रम जर पाहिला माधुरी तर 9 डिसेंबरला जी आहे संतोष देशमुखांची हत्या होते. त्यानंतर जर पाहिलं तर हा वाल्मी कराड देवदर्शन घेतो. अनेक ठिकाणी देवदर्शन घेतो. तसे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती टाकत असतो. त्याचबरोबर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना जेव्हा मंत्रिपद मिळतं तेव्हा त्यांच्या अभिनंदनाचे पोस्ट सुद्धा तो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून करतो. एकीकडे पोलीस शोधतायत, बीडचे पोलीस शोधतायत, त्यांना सापडत नाहीये. परंतु 31 डिसेंबरला माध्यमांना माहिती कळते की वाल्मी कराड पुण्यामध्ये शरण येऊ शकतो, सीआयडीच्या कार्यालयामध्ये शरण येऊ शकतो. सगळी माध्यमं जी आहेत ती सीआयडीच्या कार्यालयामध्ये हजर असतात. परंतु जे मेन तपास यंत्रणा आहेत, सीआयडी असेल किंवा बीडचं पोलीस असेल, त्यांना या वाल्मी कराडबद्दल काहीच माहिती नसतं. जवळपास 9 तारखेपासून जर पाहिलं 31 तारखेपर्यंत जर आपण जवळपास 20 दिवसांचा कालावधी आहे. यामध्ये कुठेतरी पोलीस यंत्रणांनी कुठेतरी हलगर्जीपणा केला असं म्हणायचं का? कारण या प्रकरणामधले जेही आरोपी आहेत, ते आरोपी सहजासहजी म्हणजे अगदी पोलिसांना जास्त कष्टच घ्यावं लागले नाही असं दिसतंय. कारण या प्रकरणामध्ये जर पाहिलं वाल्मी कराड स्वतःहून शरण आलेला आहे. वाल्मी कराडला पकडलेलं नाहीये. जर त्या दिवशीचे काही सीसीटीव्ही फुटेज जे पुढे आलेले होते, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बीडमधून धाराशिवला वाल्मी कराडची गाडी बाहेर पडते टोल नाक्यावरून. बरोबर. टोल नाक्यावरून जेव्हा गाडी बाहेर पडते तेव्हा तपास यंत्रणा काय करतात? त्यांना या बाबतीत माहिती कशी मिळत नाही असा कुठेतरी संभ्रम निर्माण होतोय. कुठेतरी तपास यंत्रणांनी कुठेतरी दिरंगाई केली म्हणून ह्या सगळ्या प्रकरणाला उशीर झालाय असं वाटतं का तुला? अगदी आपण सुरुवातीपासूनच बघितलं राजरत्न तर संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवण्यासाठीच उशीर लावला गेला. आपण बघितलं त्यावेळेसच्या जर बातम्या बघितल्या तर त्यावेळी जर वेगवान हालचाली वाढल्या असत्या तर कदाचित आता जो आपल्याला 3 महिन्यांचा काळ लोटल्याचं पाहायला मिळतंय तर कुठेतरी अगदी 1 महिन्याच्या आतच या सगळं प्रकरण निकाली निघालं असतं. मात्र या सगळ्यामध्ये पोलीस प्रशासनावरती खरं तर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. कारण ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यामधील अनेक पोलीस अधिकारी आहेत, पोलीस निरीक्षक असतील, त्यांची सुद्धा नावं या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आलेली आहे. कारण या हत्या प्रकरणामध्ये सह आरोपी कुणाकुणाला करायचं याविषयी सुद्धा आपण जर बघितलं तर वारंवार अनेकांची नावं समोर आलेली आहेत. राजेश देशमुख असेल, अनेक पोलीस अधिकारी आहेत की या संपूर्ण हत्येच्या कटामध्ये राजेश पाटील असेल, माफ करा, असे वेगवेगळे पोलीस अधिकारी आहेत. खरं तर या संपूर्ण हत्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं कोणी कोणी मदत केली आरोपींना किंवा त्यांच्या भूमिका या सगळ्या प्रकरणामध्ये कशा राहिल्या, निर्दयीपणे हत्या झालेली आहे. मात्र असं सगळं असून सुद्धा कशा पद्धतीनं या कटामध्ये कोण कोण सहभागी झालं त्या सगळ्यांना सह आरोपी करा. मग यामध्ये कोणी टीप दिलेली असेल, कोणी मदत केलेली असेल, कोणाची काय भूमिका राहिलेली असेल, ते सगळे समोर येणं सुद्धा फार गरजेचं आहे. त्यामुळे कुठेतरी आपण हा अगदी 3 महिन्यांचा काळ लोटल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे 9 डिसेंबर रोजी हत्या झाली, आज 12 मार्च आहे. अर्थात 92 दिवस 3 झाले. महिन्यांचा काळ उलटून गेलाय. 4 महिने पूर्ण होतील. आता पुढची सुनावणी जी आहे ती 26 मार्चला आहे. 26 मार्चच्या सुनावणीमध्ये काय होतं माहीत नाही, की पुन्हा फक्त तारीख पे तारीख दिली जाणार आणि ह्या ज्या सुनावण्यांच्या ह्या सगळ्या प्रकरणामधील सुनावणी ती फक्त पुढे ढकलली जाणार. कुठेतरी आपण जर या आधीची सुद्धा अनेक प्रकरणं जर बघितली तर ती प्रकरणं ज्यावेळी ताजी असतात तोवर ती चालली जातात. मात्र हळू त्या प्रकरणांची तीव्रता कमी होत जाते. मात्र या प्रकरणामध्ये आपल्याला अजून तरी तीव्रता कमी झालेली पाहायला मिळत नाही आणि ती होऊ सुद्धा नये. कारण ज्या पद्धतीनं अगदी क्रूरपणे हत्या झालेली आहे त्यामुळे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा ही तर झालीच पाहिजे. कुठेतरी देशमुख कुटुंबियांना सुद्धा न्याय मिळालाच पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाची जी तीव्रता आहे ती कुठल्याही पद्धतीमध्ये कमी होता कामा नये. जसं आपण इतर प्रकरणांमध्ये बघितलं तसं या प्रकरणामध्ये होऊच नये अशी एक आपण आशा व्यक्त करूयात. कारण पहिली सुनावणी झालेली आहे. अर्थात उज्ज्वल निकम हे विशेष सरकारी वकील म्हणून ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काम पाहतायत. असं असलं तरी आज पहिल्या सुनावणीमध्ये ते गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्यासोबत कुठेतरी सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे सुद्धा आहेत. आता ते गैरहजर होते म्हणून 26 मार्चला पुढची सुनावणी ढकलण्यात आलेली आहे. पण ती सुनावणी सुद्धा अत्यंत महत्त्वाची असणार आहे. 26 मार्च रोजी घडणारी घडामोड सुद्धा फार महत्त्वाची असणार आहे. अर्थात जसं की आपण मगाशीच सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं ते बघितलेलं आहे. आरोपीच्या वकिलांनी आमच्यापर्यंत जी अधिकृत प्रत
प्रत आहे ती मिळालेली नाही. जबाब जे नोंदवलेले आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचले नाही. तर डिजिटल पुरावे जे सादर केलेले आहेत त्याची अधिकृत प्रत आम्हाला मिळालेली नाही असं म्हटलेलं आहे. अर्थात सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे, की लवकरात लवकर रीतसर त्याची जी प्रत आहे ती तुम्हाला देऊ. आणि त्यानंतर आता उज्ज्वल निकम यांची या सगळ्या प्रकरणामध्ये जी भूमिका आहे ती महत्त्वाची असणार आहे. ते या प्रकरणामध्ये कसं लक्ष घालणार, कशा पद्धतीनं देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देणार, हे पाहणं सुद्धा तितकंच फार महत्त्वाचं असणार आहे. माधुरी, जसं आपण पाहिलं की राज्य सरकारच्या वतीनं विशेष सरकारी वकील म्हणून या प्रकरणामध्ये, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे. परंतु जसं तू आता काही वेळापूर्वी सांगितलेलं आहेस की या प्रकरणामध्ये अजूनही आरोपी असण्याची शक्यता आहे, असं जसं तू शक्यता वर्तवलेली आहे. संतोष देशमुखांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख, त्यांनी सुद्धा तशी शक्यता वर्तवलेली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं की या प्रकरणातला पार्ट 1 संपलेला आहे, आता पार्ट 2 सुरू होणार आहे, असं ते सुद्धा म्हणाले होते. खरं तर या प्रकरणामध्ये एक पाहिलं, ज्यांनी टीप दिली तो सिद्धार्थ सोनवणे नावाचा जो आरोपी आहे, त्याला आता न्यायालयाने जामीन दिलेला आहे. त्याच्या विरोधातले सबळ पुरावे नाहीयेत म्हणून कुठेतरी न्यायालयाने जामीन दिलेला आहे. जसं आता हे पाहिलं की हे प्रकरण जर आपण पाहिलं तर सहजासहजी हे प्रकरण घडलेलं नाहीये. हे प्रकरणामध्ये कुठेतरी टीप दिल्या गेली, कुठेतरी संघटित गुन्हेगारी आहे आणि त्याचमुळे कुठेतरी मकोका अंतर्गत आरोपींवरती जी आहे ती कारवाई करण्यात येते. परंतु आता या प्रकरणामध्ये आणखी आरोपी वाढले, तर या प्रकरणामध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल होऊ शकतं का? आता तो पुढचा तपासाचा भाग आहे. पुरवणी आरोपपत्र दाखल होऊ शकतं का? आता आपण जर बघितलं राजरत्न, तर अनेक जणांची जी नावं आहेत ती समोर येतायत, की त्यांना आरोपी करणं गरजेचं आहे. आता आपण जर अगदी बघितलं तर वाल्मिक कराड हा कोणाचा निकटवर्ती आहे, तर तो मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. अर्थात धनंजय मुंडे यांना आता आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे याच प्रकरणामध्ये. कारण धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड हा निकटवर्ती आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी जे धागेदोरे आहे ते मुंडे यांच्यापर्यंत पोहोचले, त्यामुळे त्यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे जसं की तू म्हटलास की आरोप पुरवणी आरोपपत्र जोडावं लागणार का? तर जी सह आरोपी करा अशी मागणी केली जातीये. कारण सह आरोपी त्यांना केलेलं नाही. कारण कुठलाही सबळ पुरावा असल्याशिवाय सह आरोपी करणार तरी कसं, हा सवाल आहे. अर्थात त्या संबंधीची जी कागदपत्र आहे, जे पुरावे आहेत, ते सबळ पुरावे सुद्धा समोर येणं फार गरजेचं आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जे पोलीस अधिकारी आहेत, जसं की मी मगाशी उल्लेख केला, की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक जण आहेत ते सहभागी आहेत. अर्थात जे मुख्य सूत्रधार आहेत, मुख्य आरोपी आहेत, त्यांना अटक झालेली आहे. मात्र ज्यांनी मदत केली ते सुद्धा आरोपीच आहेत ना. त्यामुळे त्यांना सुद्धा कुठेतरी आरोपी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपास काही संपलेला नाही. तपास सुरू आहे. त्यामुळे ह्याबाबत सुद्धा त्या जे लोकं आहेत त्यांच्या संबंधीची जी माहिती आहे, त्यांचे जे पुरावे आहेत ते गोळा करणं गरजेचं आहे. त्यांना सुद्धा आरोपी करणं गरजेचं आहे. आणि जर असे ह्या सगळ्या कटामध्ये सहभागी असलेले लोक जर आरोपी झाले, तर मात्र पुरवणी आरोपपत्र हे जोडावं लागू शकतं. आपण पाहतो की पुरवणी आरोपपत्र हे जोडावं लागू शकतं, कारण या प्रकरणामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास जो आहे अद्यापही जे आहे तपास यंत्रणा करतायत. जरी आरोपपत्र दाखल झालेले असेल तर पुरवणी आरोपपत्र जोडता येऊ शकतं, कारण तसं स्वतः त्यांच्या वकिलांनी सुद्धा सांगितलेलं आहे. कारण या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणामधला एक आरोपी आहे, तो अद्यापही फरार आहे. त्याच्या बाबतीत सुद्धा तपास होणं गरजेचं आहे. त्याला पकडल्याच्या नंतर त्याच्या तपासामधून कोणत्या गोष्टी निष्पन्न होतात त्या आधारे सुद्धा तपास हा पुढे सरकू शकतो. तपासाची चक्र सुद्धा फिरू शकतात. माधुरी, दुसरी एक महत्त्वाची माहिती येते की कुठेतरी वाल्मिक कराड जो आहे, आता खंडणी प्रकरणामध्ये कुठेतरी आता तो लवकरच जामिनासाठी अर्ज करू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. आपण जर बघितलं हे संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल आणि खंडणी प्रकरण असेल, तर ते एक असल्याचं आपण आरोपपत्रामध्ये बघितलेलं आहे. कारण या सगळ्या हत्या प्रकरणाचे जे धागेदोरे आहेत, तर ते कुठून सुरू झाले, तर अर्थात खंडणी प्रकरणापासून झाले. कारण वाल्मिक कराड हा जी आवादा कंपनी आहे, त्या आवादा कंपनीच्या मालकाकडे सातत्यानं 2 कोटींच्या खंडणीची मागणी करत होता. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी संतोष देशमुख यांची भूमिका आली. जसं की पुढचा घटनाक्रम आहे, की वाल्मिक कराड जो आहे तो सातत्यानं 2 कोटींची मागणी करत होता. मात्र आवादा कंपनीचे जे मालक आहेत ते कुठेतरी ही जी खंडणी आहे ती मिळणार नाही अशा भूमिकेमध्ये होते. मग त्यानंतर कशा पद्धतीनं वाल्मिक कराडने पुढची सूत्र हलवली. मग त्या सगळ्यामध्ये वाल्मिक कराडची माणसं कंपनीच्या गेटवर त्या ठिकाणी गेली. तिथे मग सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली आणि ते मारहाण झाल्यामुळे जो सुरक्षा रक्षक ज्याला मारहाण करण्यात आली, तर तो सरपंच संतोष देशमुख यांच्या गावचा होता. त्यामुळे अर्थात आपल्या गावातल्या मुलाला मारहाण झाली म्हणून
त्या ठिकाणी अगदी तत्परतेनं सरपंच त्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी वादावादी झाली, हाणामारी सुद्धा झाली आणि हाच राग कुठेतरी काढण्यात आला आणि कुठेतरी संतोष देशमुख यांच्यावर पाळत ठेवण्यात आली आणि अगदी कट रचून त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण हे कुठेतरी ह्या दोन्ही प्रकरणाचं कनेक्शन आहे अर्थात. म्हणूनच हा सगळा घटनाक्रम घडलेला आहे. त्यामुळे आरोपपत्रामध्ये सुद्धा ही दोन्ही प्रकरणं जी आहे ती एकमेकांशी संलग्न असल्याचं म्हटलेलं आहे आणि ती संलग्न आहे हे सगळं गृहीत धरून, हे सगळं सिद्ध करूनच वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार जो आहे ते स्पष्ट केलेला आहे. निश्चितपणे या प्रकरणामधला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच आहे. परंतु या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे सुद्धा अनेक प्रकरणं पुढे येतात. जसं तू सांगितलं थोड्या वेळापूर्वी, की त्यांनी ज्या पद्धतीनं आवादा पवनचक्की प्रकल्पाचे जे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांना खंडणीसाठी फोन केलेला होता. सातत्याने जवळपास 6 वेळा खंडणीसाठी फोन केलेला होता. एकदा तर थेटपणे सुदर्शन घुले त्या ठिकाणी जाऊन त्यांनी धमकावलं होतं, की वाल्मिकांना सांगतायत तुम्हाला खंडणी द्या म्हणजे 2 कोटी रुपये द्या, अन्यथा काम बंद करा. वाल्मिक कराडने 5 वेळा कॉल केला आणि 6व्या वेळा सुदर्शन घुले जो आहे तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेला आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते अर्थात 6 डिसेंबरला घडलं. आवादा पवनचक्कीवरती मारहाण करण्याचं जे प्रकरण घडलं त्यावेळी 6 डिसेंबरला घडलेलं आहे. मसाजोग मधले जे सुरक्षा रक्षक होते अशोक सोनवणे नावाचे, त्यांना मारहाण झाली. त्यानंतर त्यांनी थेटपणे संतोष देशमुखांना फोन केला. आपल्या गावातील व्यक्तीला मारहाण होते, आपल्या गावातलं प्रोजेक्ट बंद करा म्हणून मारहाण होते. म्हणून संतोष देशमुख काही त्यांच्या गावातील गावकरी घेऊन त्या ठिकाणी आले. त्यानंतर सुदर्शन घुले यांच्यामध्ये बाचाबाची झाली. तिथे आलेले जे आरोपी होते त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचा राग कुठेतरी त्यांच्या मनामध्ये सलत होता आणि त्यांनी एक प्लॅन केला आणि त्या प्लॅननुसार त्यांनी थेटपणे 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करत त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केलेली आहे. खरं तर या प्रकरणाचा तपास पुढे सुरूच आहे. परंतु दुसरी एक महत्त्वाची गोष्ट माधुरी या ठिकाणी अशी उपस्थित होते ती म्हणजे आता तू जसं सांगितलं की ह्या आरोपींना आशीर्वाद कोण देत आहे. एवढ्या दिवस हे आरोपी जे फरार होते त्यांना नेमका आशीर्वाद कोणाचा होता, यांना पैसा कोण पुरवत होता, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला. आता मुद्दा हा आहे, कृष्ण आंधे जो फरार आहे त्याला नेमका आशीर्वाद कोणाचा आहे, त्याला पैसा कोण पुरवतो, तो नेमका कुठे आहे, या बाबतीमध्ये अद्यापही काहीच माहिती पुढे येत नाही. जसं सकाळी माहिती आली की तो नाशिकमध्ये आहे. परंतु आता जो सीसीटीव्ही फुटेजेस त्या बाबतीमध्ये पुढे आलेला आहे तो एका दुचाकीवरती असताना दिसतोय. तिथले जे ग्रामस्थ आहेत त्यांनी दावा केलेला आहे आणि ज्यांनी हा दावा केलेला आहे तो ग्रामस्थ वकील आहेत. त्यांनी सांगितलं मी 1000% सांगतोय, मी वकिलीची प्रॅक्टिस करतोय. कारण ज्यावेळी त्या दत्त मंदिर परिसरामध्ये हा कृष्ण आंधे आला, त्याने मास्क लावलेला होता, टी शर्ट घातलेलं होतं, वरती जॅकेट घातलेलं होतं आणि खाली काळी पॅन्ट जी आहे ती काळी पॅन्ट घातलेली होती. जसंही तो मला पाहिला, त्यांनी मला पाहिलं की तो लगेच निघाला आणि त्यानंतर मी तातडीने जे आहे पोलिसांना या बाबतीमध्ये माहिती दिली. पोलीस सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्या प्रकरणात एक सीसीटीव्ही फुटेजेस पुढे आलेला आहे. या प्रकरणामध्ये असा दावा केला चाललाय की हा कृष्ण आंधळे आहे, असा दावा करण्यात येतोय सर्व स्तरातून ग्रामस्थांकडून. परंतु आता एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे की आता या कृष्ण आंधळेला नेमका आसरा कोण देते, कारण ती दुचाकी चालवणारा आणखी एक कोणीतरी साथीदार होता. या बाबतीमध्ये असा होतोय, अशी मागणी होती की या प्रकरणामध्ये त्याचे साथीदार कोण आहेत, त्यांना कोण आश्रय देते हे सुद्धा तपासलं जावं. राजरत्न, तू सातत्यानं जो प्रश्न उपस्थित करतोय की राजाश्रय कुणाचा, आपण जर बघितलं तर या संपूर्ण हत्या प्रकरणामध्ये बीड जिल्ह्याचं नाशिक जिल्ह्याशी कसं कनेक्शन आहे या हत्या प्रकरणाशी संबंधित मी म्हणते. तर ते आपण जर बघितलं तर वाल्मिक कराड ज्यावेळी फरार होता तर त्यावेळी सुद्धा काय माहिती समोर आलेली होती की नाशिकच्या दिंडोरी आश्रमामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना आश्रय देण्यात आलेला होता. कशा पद्धतीनं ते 2 दिवस त्या ठिकाणी मुक्कामी होते, जो दावा करण्यात आलेला होता त्या संबंधीची माहिती ही समोर आली. तृप्ती देसाईंनी तो दावा केलेला होता. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आरोप केलेला होता. त्यानंतर त्याबाबतची सखोल तपास करण्यात आला, त्याची माहिती समोर आली आणि ते त्या ठिकाणी होते हे स्पष्ट सुद्धा झालं. अर्थात त्या ठिकाणच्या आश्रमाकडून सांगण्यात आलं की त्यावेळेस दत्त जयंती निमित्त कार्यक्रम होता, त्यामुळे अनेक लोक आलेली होती आणि त्यामध्ये ते सुद्धा येऊन गेले असतील. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने उत्तरं दिलेली होती त्यांच्या उत्तरांवरती सुद्धा कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं होतं आणि अगदी तसाच प्रकार आता आपल्याला कृष्ण आंधळे बाबत सुद्धा वारंवार पाहायला मिळतोय. कारण कृष्ण आंधळे याआधी सुद्धा नाशिकमध्ये आढळून आल्याची बातमी समोर आलेली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आज एक सीसीटीव्ही व्हिडिओ जो समोर आलेला आहे की कृष्ण आंधळे हा नाशिकमध्येच आहे अशीच माहिती आहे. वाल्मिक कराड ज्यावेळी फरार होता त्यावेळेस त्याने 2 दिवस नाशिकमध्ये तो राहिलेला होता. कुठेतरी हे जे आरोपी आहे ते नाशिकचा आसरा घेतायत का? आणि जर आता हे जर सिद्ध झालं की कृष्ण आंधळे हा नाशिकमध्येच आहे तर कुठेतरी हे जे कनेक्शन आहे ते पुन्हा एकदा समोर
समोर येऊ शकतं. या सगळ्या घटनेची आपण जर दुसरी बाजू बघितली तर राजाश्रय हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, की ते नेमके नाशिक जिल्ह्यामध्ये कुठे राहत आहेत? नाशिक शहरामध्ये आहेत का? कोणत्या मंदिरामध्ये आहेत? कोणत्या संस्थेमध्ये आहेत? त्यांना नेमकं कुणाचं पाठबळ आहे? त्यांना नेमकं कोण पोसतंय? कोण मदत करतंय त्यांना? या सगळ्या प्रकरणापासून वाचवण्यासाठी हा खरं तर फार मोठा प्रश्न आहे. अर्थात हा सगळा संशोधनाचा भाग आहे. अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये जी चौकशी आहे ती सुरू आहे आणि ती आणखीही पुढे राहावी. कारण जो कृष्ण आंधळे आहे तो अजून मिळालेला नाहीये. त्यामुळे त्याबाबतचे जे सातत्यानं जे नवनवीन व्हिडिओ समोर येतायत किंवा तो इथे आढळला, तिथे आढळला जे येतंय, तर ते अर्थात दाव्यानिशी, पुराव्यानिशी समोर येणं फार गरजेचं आहे आणि तेही अगदी लवकरात लवकर. माधुरी, ज्यावेळी 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली, त्यावेळी जे संवाद त्यांच्या पत्नीमध्ये त्यांच्याशी जो संवाद झालेला होता, त्यामध्ये त्यांनी स्वतः त्यांच्या पत्नीचा जबाब पुढे आलेला आहे. ज्या जबाबामध्ये ते म्हणतात, की विष्णू चाटे बरोबर जे आहे संतोष देशमुखांचं बोलणं झालेलं होतं. काय बोलणं झालं याचा सगळा किस्सा जो आहे, तो संतोष देशमुखांनी त्यांची पत्नी अश्विनी देशमुख यांना सांगितलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, की विष्णू चाटे हा संतोष देशमुखांना म्हणाला, की तू आमच्या आणि कंपनीमध्ये पडण्याची तुला गरज नव्हती. तुला हे प्रकरण प्रचंड जड जाईल. तुला वाल्मिक अण्णा आणि आम्ही जिवंत सोडणार नाही, अशी थेटपणे धमकी जी आहे ती विष्णू चाटेने संतोष देशमुखांना दिली आणि हे सगळं घडल्याच्या नंतर संतोष देशमुख प्रचंड चिंतेत होते, प्रचंड टेन्शनमध्ये होते. असा जबाब जो आहे अश्विनी देशमुख यांनी दिलेला आहे. त्यावरती अश्विनी देशमुख त्यांना असं म्हणालेले आहे संतोष देशमुखांना, की तुम्ही कोणाचं वाईट केलेलं नाही. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका. तुमच्या बाबतीमध्ये काहीही होणार नाही. तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार द्या, असं अश्विनी देशमुख यांनी संतोष देशमुखांना जे आहे ते सांगितलं होतं. माधुरी, कुठेतरी संतोष देशमुखांना हे आधीच कळलेलं होतं, की ज्या पद्धतीनं 6 डिसेंबरला जे प्रकरण घडलं, मारहाणीचं प्रकरण घडलं, त्यानंतर कुठेतरी आपल्या जीवाला धोका आहे याची कुठेतरी चाहूल ही संतोष देशमुखांना लागली असंच म्हणायचं. कारण ज्यावेळी काही दिवसांपूर्वी बोलताना जी वैभवी देशमुख आहे, संतोष देशमुख यांची कन्या आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं, की माझे वडील काही दिवस चिंतेत होते. आज त्यांच्या पत्नीचा जबाब पुढे आलेला आहे. त्या जबाबामध्ये त्या म्हणतायत, की विष्णू चाटेचा फोन आल्याच्या नंतर संतोष देशमुखांना ते कुठेतरी चिंतेत होते. कुठेतरी संतोष देशमुखांना या प्रकरणाची कुठेतरी आधीच चाहूल लागली होती म्हणायची. तसंच म्हणावं लागेल कारण कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे. अधिकृत कुटुंबीय तसं म्हणतायत. त्यामुळे त्यांना कुठेतरी आपल्या बाबतीत कुठलं काहीतरी अघटित घडू शकतं याची चाहूल संतोष देशमुख यांना आधीच लागलेली असावी. पण या सगळ्यामध्ये वारंवार प्रश्न तोच उपस्थित होतो, की ज्या पद्धतीनं मारहाण झाली म्हणजे मारहाणीच्या आधी आवादा कंपनीमध्ये जो काही प्रकार घडला, तर त्यानंतर पोलीस प्रशासनाची यामध्ये भूमिका फार महत्त्वाची होती. जर त्याच वेळी पोलीस प्रशासनानं आपली चोख भूमिका बजावली असती, त्याच वेळी हे जे प्रकरण आहे ते मिटवलेलं असतं आणि कुठेतरी संतोष देशमुख ह्यांना ज्या पद्धतीनं धमकी दिली जात होती, या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनानं सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली असती, तर कुठेतरी त्यांना जी चाहूल लागलेली होती अघटित घटना घडेल याबाबतची, तर ते कुठेतरी रोखलं जाऊ शकतं. पण अर्थात आता सगळं कट रचलेला गेलेला होता आणि अगदी पूर्व प्लॅन करून, पूर्वनियोजित कट रचून हे सगळं करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी प्रशासन याच्यामध्ये असल्याचं वारंवार जे बोललं जातं, वारंवार प्रशासनाला सुद्धा, पोलीस प्रशासनाला सुद्धा याच्यामध्ये गृहीत धरलं जातं. तर त्याला कुठेतरी अनेक गोष्टींची किनार आहे म्हणूनच हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं आहे पुढे. हे जे प्रकरण अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुखांची हत्या झालेली आहे, या हत्या प्रकरणाला कुठेतरी खंडणीची किनार आहे माधुरी. कारण खंडणी प्रकरणामधून हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. संतोष देशमुखांची हत्येला किनार ही खंडणी प्रकरणाची आहे. कारण आवादा पवनचक्कीला वाल्मिक कराडने खंडणी मागितली आणि त्यानंतर संतोष देशमुख आडवे आले. त्यानंतर त्यांना कुठेतरी त्यांची हत्या करण्यात आली. खरं तर वाल्मिक कराडने कधी कधी पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांना कॉल केलेला होता. त्यांनी काय धमकी दिली तो सुद्धा तपशील मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडने फोनवरून 28 ऑगस्ट 2024 रोजी जी आहे ती खंडणी मागितली आणि त्यामध्ये तो म्हणतोय, की तुम्ही परळीत येऊन भेटा, नाहीतर काम बंद करा, असं वाल्मिक कराड जो आहे थेटपणे आवादा पवनचक्कीचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना म्हणतोय. त्यानंतर दुसऱ्यांदा खंडणीसाठी वाल्मिक कराड 11 सप्टेंबर 2024 ला फोन करतोय. त्यावेळी तो म्हणतोय, की तुमचे बीड जिल्ह्यात कुठे कुठे काम चालू आहे त्याची मला माहिती आहे, तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या, असं वाल्मिक कराड दुसऱ्यांदा सांगतोय. त्याचबरोबर तिसऱ्यांदा वाल्मिक कराड 8 ऑक्टोबर 2024 रोजी त्याने खंडणी मागितलेली होती. त्यामध्ये तो म्हणतोय, की परळी येथे येऊन वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि माझे सहकारी शिवाजी थोपटे यांची परळीतील जगमित्र कार्यालयात भेट झाली असं सांगण्यात आलेलं आहे. आणि प्लॅन सुरू ठेवायचा असेल तर 2 कोटी रुपये द्या,
नाहीतर जिल्ह्यात प्लॅन कुठेही सुरू ठेवू देणार नाही अशी धमकी वाल्मिक कराडने दिलेली आहे. हे जगमित्र जे कार्यालय आहे, जे की धनंजय मुंडेंचं कार्यालय आहे, त्या ठिकाणी घडलेला हा प्रकार आहे. चौथ्यांदा खंडणीचं जे प्रकरण घडलेलं आहे, जे धमकावण्याचं प्रकरण घडलेलं आहे, ते 26/11/2024 रोजी घडलेलं आहे. त्या दिवशी सुदर्शन घुलेने कंपनीत येऊन वाल्मिक अण्णांनी सांगितलेले 2 कोटी रुपये दिले नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करू देणार नाही अशी धमकी जी आहे ती सुदर्शन घुलेने थेटपणे कंपनीत जाऊन दिलेली होती 26/11 माधुरी. त्यानंतर पाचव्यांदा खंडणीसाठी जे धमकावण्यात आलेलं होतं ते 29/11 म्हणजे 29 नोव्हेंबर 2024 रोजी धमकावण्यात आलेलं होतं. विष्णू डिसेंबर. चाटेला 11:30च्या सुमारास कॉल केला आणि त्यावेळी वाल्मिक अण्णा बोलणार आहेत. विष्णू चाटेने थेटपणे त्या जे कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांना कॉल केला आणि सांगितलं की वाल्मिक अण्णा बोलणार आहेत. त्यानंतर वाल्मिक अण्णा असं म्हणाले की अरे ते काम बंद करा, चालू ठेवलं तर वातावरण गढू होईल, हे असं जबाबामध्ये सांगण्यात आलेलं आहे. वातावरण गढू होईल अशी धमकी जी आहे ती वाल्मिक कराडने दिलेली आहे. ज्या परिस्थितीची आहे सगळी माहिती सुदर्शन घुलेला सुद्धा माहिती होती. आहे त्या परिस्थितीमध्ये काम बंद करा आणि तुम्ही तिथून सगळे निघून जा, जर काम चालू ठेवलं तर याद राखा अशी धमकी 29/11/2024 ला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास जी आहे ती देण्यात आलेली. अर्थात ती 11:30 वाजता देण्यात आली. त्यानंतर 29/11 1 वाजता सुदर्शन घुले जो आहे तो थेटपणे मसाजोगच्या कंपनीमध्ये जाऊन त्याने तिथं सुद्धा धमकावलं. त्यानंतर 6व्यांदा जे प्रकरण घडलं, माधुरी हे मेन प्रकरण आहे. 6व्यांदा जे प्रकरण घडलं जे की 6 डिसेंबर 2024 रोजी जे प्रकरण घडलं, सुदर्शन घुले थेटपणे ऑफिसमध्ये आला, अवादा पवनचक्कीच्या ऑफिसमध्ये आला, मसाजोगला सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली, मारहाण केली आणि थोपटे नावाचे जे अधिकारी आहेत यांना 2 कोटी रुपये खंडणी द्या नाहीतर कंपनी बंद करा अशी धमकी दिली. त्यानंतर संतोष देशमुख यांनी कंपनी बंद करू नका असं सांगितलं आणि त्यावेळी तुला आम्ही बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी सुद्धा एकंदरीत आरोपींकडून संतोष देशमुखांना देण्यात आली. आणि त्यानंतर हे सगळं हत्येचं प्रकरण घडलं. खरं तर जो सेवाभावी सरपंच होते जे की गावाच्या भल्यासाठी काम करत होते, आपल्या गावामध्ये जर अशा प्रकल्प आले तर कुठेतरी आपल्या गावकऱ्यांना रोजगार मिळेल, जेणेकरून आपल्या गावचा विकास होईल यासाठी प्रयत्न करणारे सरपंच जे आहेत हे असे संतोष देशमुख आहेत. माधुरी आपण बघतोय की बीड मध्ये जर पाहिलं तर खंडणीची अनेक प्रकरणं पुढे येत आहेत. तिथले पोलीस अधिकारी म्हणतात की आम्हाला इतर जिल्ह्यामध्ये आमची बदली करा, आम्हाला बीड मध्ये नको, असं सुद्धा पोलीस अधिकारी घाबरलेले आहेत. अ, वारंवार आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामधील अनेक प्रकरणं समोर येत आहेत. खंडणीची असतील, मारामारीची असतील, अगदी वेगवेगळे जुने व्हिडिओ सुद्धा समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी राज्याच्या केंद्रस्थानी हा बीड जिल्हा वारंवार येतोय. कारण आपण जर बघितलं तर सध्याच्या आपण ताज्या घटना काही दिवसांमधील जर बघितल्या तर धनंजय अ, अ, मंत्री धनंजय मुंडे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये बीड जिल्ह्यातील जे सर्वपक्षीय नेते त्यांच्या विरोधामध्ये एकवटलेले होते. म्हणजे अगदी भाजपमधील असतील, मित्रपक्ष असतील त्यांचे आणि त्यांच्या स्वतःच्या पक्षामधील असतील, त्यांनी सुद्धा उघड मुंडे यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली. त्यानंतरच आपण जर बघितलं तर सुरेश धस यांचा जो निकटवर्तीय आहे, जो खोक्या भाजपचा भोसले. पदाधिकारी सुद्धा म्हणून म्हणवला जातो, तर तो जो खोक्या भोसले आहे, तर त्याचे जे व्हिडिओ आहे, त्याचे कारनामे आहेत ते समोर आले. त्याने तो कशा पद्धतीनं प्राण्यांची शिकार करतो, त्यानं एका पिता-पुत्रांना कशा पद्धतीनं बेदम मारहाण केली, ते प्रकरण समोर आलं. तो आहे सुरेश धस यांचा निकटवर्तीय. दुसरं प्रकरण जे समोर आलं ते म्हणजे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निकटवर्तीयाकडून एका टाटा शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आली. तो सुद्धा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला. तो जो सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला तो होता 12 डिसेंबर 2024 रोजीचा. संदीप क्षीरसागर यांचे पीए मारहाणीमध्ये सहभागी होते असा दावा करण्यात आला. तर या सगळ्यामध्ये संदीप क्षीरसागर म्हणाले होते की ती माझी माणसं नाहीत. त्यानंतर त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी आपण जर बघितलं तर संदीप क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्यामध्ये त्यांनी तहसीलदारांना धमकी दिलेली होती. अशी ती ऑडिओ क्लिप होती. मात्र त्या ऑडिओ क्लिपमधील नेमकी काय सत्यता आहे, अर्थात त्यामधील सुद्धा सत्यता संदीप क्षीरसागर यांनी स्वतः सांगितली की कशा पद्धतीनं नेमकं त्यावेळी काय घडलं होतं त्यांनी सांगितलं. आपण तिसरं प्रकरण जर बघितलं तर ते प्रकाश सोळंके यांच्या बाबतीतलं. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाकडून तहसीलदाराला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. तो एक व्हिडिओ समोर आला. हे सगळं ही जी 3 बड्या नेत्यांची बीड जिल्ह्यामधील प्रकरणं समोर येत असतानाच पुन्हा एक व्हिडिओ समोर आला, जो आजच अगदी व्हायरल होतोय. तो म्हणजे
सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू आहेत. त्यांच्याकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली, अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली. तो व्हिडिओ समोर येतोय. त्यामुळे वारंवार आपण जर बघितलं तर देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामधील गुन्हेगारी आणि बीड जिल्ह्यामधील अगदी बेदमपणे मारहाणीचे जे व्हिडिओ आहेत, मारहाणीची प्रकरणं आहेत, ती सातत्यानं समोर येतात. त्यामुळे कुठेतरी बीड जिल्हा अजूनही आपल्याला राज्याच्या केंद्रस्थानी गुन्हेगारीच्या बाबतीत पाहायला मिळतोय. आणि कुठेतरी याचमुळे वारंवार बीडमध्ये ज्या गुन्हेगारीच्या घटना घडतायत माधुरी, त्यामुळे कुठेतरी आता जे संतोष देशमुखांचं प्रकरण घडल्याच्या नंतर तू पाहिलं असेल, काही दिवसांपूर्वी जो सीसीटीव्ही फुटेजेस पुढे आलेलं होतं, त्यावेळेस खंडणी मागतानाचं जे प्रकरण होतं, ज्यावेळेस विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस या प्रकरणामधला एक व्यक्ती म्हणू शकतो आपण, जो की राजेश पाटील नावाची जे की उपनिरीक्षक आहेत, पोलीस उपनिरीक्षक, हा राजेश पाटील जो आहे, तो वाल्मिक कराडाबरोबर दिसतोय. त्या सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये जर पाहिलं तर तो कृष्णा आंधळे सुद्धा दिसतोय. हा कृष्णा आंधळे एका बाजूला कागदोपत्री फरार आहे आणि दुसऱ्या बाजूला पोलीस अधिकाऱ्यांबरोबर दिसतोय. त्यामुळे कुठेतरी बीडचं पोलीस प्रशासन कुठेतरी पूर्णपणे बदनाम झालेलं आहे. कारण वारंवार बीडमध्ये एवढी गुन्हेगारी वाढती कसं काय? थेटपणे तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत, त्या लोकप्रतिनिधींना असं सांगावं लागतंय की बीडचं पालकमंत्री पद स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं किंवा उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं. थेटपणे शेवटी नाइलाजास्तव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना बीडचं पालकमंत्री पद स्वीकारावं लागतं. आणि ज्यांच्यामुळे गुन्हेगारी वाढते असा आरोप जो करतायत, म्हणजे जे की आता पाहिलं सुरेश धस म्हणतायत की धनंजय मुंडे टोळ्यात पोहोचलेले आहेत. मनोज जरांगे पाटील म्हणतात की धनंजय मुंडेंच्या टोळ्या परळीमध्ये प्रचंड सक्रिय झालेल्या आहेत. कुठेतरी गुन्हेगारी प्रचंड वाढली असं म्हणतात. परंतु आता दुसऱ्या बाजूला बघतोय की पोलीस अधिकारी म्हणतात की आम्हाला बीड जिल्हा नको रे बाबा, आम्हाला इतरत्र बदली करून द्या. कारण बीड जिल्ह्यातलं जे वातावरण आहे प्रचंड गढूळ झालेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीने एक वेगळाच उच्चांक गाठलेला आहे. आता कालच आपण पाहिलं तर अंजली दमानिया जे आहे, त्या अंजली दमानिया म्हणतात की या प्रकरणाचा चार्ज जो आहे तो तुकाराम मुंडेंकडे द्या. तुकाराम मुंडे एक IAS अधिकारी आहेत. त्यांनी या प्रकरणामध्ये अत्यंत आधी त्यांनी जेही प्रकरणं हाताळलेली आहेत, त्याने एक रोखोक अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. आता अंजली दमानिया म्हणतात की या प्रकरणामध्ये आता असा अधिकारी हवाय की जो अधिकारी या प्रकरणाचा सोक्ष लावेल. त्यामुळे असं म्हणतात की तुकाराम मुंडे यांच्याकडे चार्ज द्या. नक्कीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ती मागणी केलेली आहे. आपण तुकाराम मुंडे यांची जर सगळी पार्श्वभूमी बघितली, त्यांच्या आधीची जी हिस्ट्री आहे ती जर बघितली तर स्वच्छ प्रतिमा त्यांची आहे. त्यामुळे सातत्याने वारंवार त्यांची ज्या पद्धतीनं कामकाजाची पद्धत आहे, त्यामुळेच खरं तर त्यांची वारंवार बदली होत असते. त्यामुळे कुठेतरी बीड जिल्ह्यामधील जी गुन्हेगारी समोर येते, त्यामुळे कुठेतरी अंजली दमानिया यांच्याकडून तुकाराम मुंडे यांची त्या ठिकाणी बदली करण्यात यावी असं बोललं जातंय. एका बाजूला पाहतो की आपण त्यांची त्या ठिकाणी बदली करण्यात यावी, अर्थात यांचा चार्ज जो आहे, अंजली दमानिया म्हणतात की या प्रकरणाचा चार्ज जो आहे तो तुकाराम मुंडे यांच्याकडे देण्यात यावा. आणि या ठिकाणी असा अधिकारी हवा की जो अधिकारी कोणाचंही ऐकणार नाही, तो अधिकारी निपक्षपणे तो चौकशी करेल, असा अधिकारी बीड जिल्ह्याला हवा आहे. या प्रकरणाचा चार्ज त्याच्याकडे जावा अशी मागणी आहे, ती अंजली दमानिया करतात. त्याचबरोबर ते असं म्हणतायत, अंजली दमानिया असं म्हणतायत माधुरी, की धनंजय मुंडे असतील, बालाजी तांदे असतील, शिवलिंग मोराळे असतील, सारंग आंधळे असतील, डॉक्टर वाय भसे असतील, त्यांच्या पत्नी असतील, SP बारंगळ असतील, PSI राजेश पाटील असतील, PI महाजन असतील, PI भागवत शेलार असतील, LCBचे अधिकारी असणारे गीते असतील, या सगळ्यांनाच आरोपी करा असं अंजली दमानिया म्हणतायत. कारण आपण जर बघितलं तर आरोपी करण्याची वारंवार मागणी का होतीये, तर कुठेतरी कुणाचे ना कुणाचे धागेदोरे जे आहेत ते कुणा ना कुणाशी जोडले गेलेले आहेत. आणि अर्थात अंजली दमानिया ह्या पुराव्यानिशी सुद्धा आपण जर बघितलं तर बऱ्याचदा ते पुरावे सुद्धा समोर मांडतात आणि त्या पुराव्यांची शहानिशा करा असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात येतं. वारंवार कुठेतरी त्या पुरावे सुद्धा मांडत असतात, म्हणूनच त्यांच्याकडून आरोपी करा अशी मागणी होत आहे. आपण जर बघितलं तर संपूर्ण या घटनाक्रमामध्ये अगदी 3 महिने लोटून गेलेले आहेत. 3 महिन्यांचा काळ उलटलेला आहे आणि आता कुठेतरी कोर्टामध्ये हे प्रकरण आलेलं आहे. पहिली सुनावणी झालेली आहे. आता सगळ्यांना वाट पाहायची आहे ती 26 मार्च रोजी नेमकं काय होते, कारण लवकरात लवकर या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे. तीच मागणी सर्वांची आहे, देशमुख कुटुंबियांची आहे. यासह आरोपी करण्याची जी मागणी आहे, तर ते जे आरोपी आहेत तर त्यांच्या बाबतीतही सबळ पुरावे लवकरात लवकर समोर यावेत, त्यांना सुद्धा आरोपी करण्यात यावं आणि त्यांच्यावरती सुद्धा योग्य ती कारवाई करण्यात यावी. निश्चितपणे आज जर पाहिलं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे 1400 पानांपेक्षा जास्तीचं जे पानांचं जे आरोपपत्र दाखल केलेलं आहे, त्या प्रकरणामध्ये आज पहिली सुनावणी केज न्यायालयामध्ये झालेली आहे. या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडलेली आहे. त्या आरोपींचे वकील म्हणून ॲडव्होकेट राहुल मुंडे असतील किंवा वाल्मिक कराडचे वकील म्हणून ॲडव्होकेट विकास खाडे यांनी बाजू मांडलेली आहे. आम्हाला
जबाब अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. आम्हाला कागदपत्र अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे आम्हाला हे कागदपत्र मिळावेत अशी विनंती जी आहे ती आरोपीच्या वकिलांनी कोर्टात केलेली आहे. कोर्टाने सुद्धा त्यांची विनंती मान्य केलेली आहे आणि अर्थात 26 मार्च रोजी या प्रकरणामध्ये आता पुढील सुनावणी होणार आहे. पुढील सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. कारण आजच्या सुनावणीमध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे गैरहजर होते. परंतु पुढील सुनावणीसाठी उज्ज्वल निकम हे उपस्थित राहणार का? आणि त्याचबरोबर सरकारी वकील असतील आणि त्याचबरोबर आरोपीच्या वकिलांमध्ये पुढील सुनावणीमध्ये म्हणजे अर्थात 26 मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये नेमका काय युक्तिवाद होतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.